बाहेर काढा. हा, त्याला सुद्धा खूप समजदारी आहे त्याच्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचला. मीर गाक अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. संकेत धावचीची संधी बनली होती, परंतु ज्या प्रकारे टॅप केलं तर निखिलने त्याला धावण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला. स्वतःसाठी स्वतःची जागा बनवली त्याने आणि धाव कंप्लीट केली. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. पाहूयात काय घडतंय या चेंडूवरती. 30 लॉस ऑफ 0 विकेट. टीम एकविरा नारंगी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते. 31 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. मॅच तितकीशी गेलेली नाहीये. बारोंडा इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 ते 4 धावात षटक हाताळलं. पुन्हा एकदा 32, 33, 34, 35 पर्यंत मजल मारली जाईल आणि तिथून 36, 37 आव्हान या मैदानावरती सोपं आहे, अवघड नाही आहे. इतके मोठे गॅप्स ओपन आहेत. फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे, स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं आहे. सांगावं लागणार आहे, ना थका हो मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद सफर अभी भी है जारी. लास्ट बॉलर शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो आकाश चव्हाण. काय इथे 6 चेंडूमध्ये तो कमबॅक करतो, पलटवार करून देईल का? काउंटर अटॅक करावा लागणार आहे या षटकामध्ये. चेतन आणि निखिल वरती. ब्लास्टर बॅटिंग सोपं नाहीये. दोन्ही हार्ड हिटर बॅटर सलामीला येऊन स्ट्राईक रोटेशन करणं, मोठे पटके मारणं, सामनाला संघाला बळकटी आणून देणं संघाच्या धावफलकाला, परंतु हे काम सोपं करून दाखवलं या दोन्ही खेळाडूंनी. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आकाश चव्हाणवरती खूप मोठी जबाबदारी आहे. बारोंडा इलेव्हनच्या संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये बळकटी आणून देण्यासाठी त्याला खूप मोठं पाऊल उचलावं लागणार आहे. इथे एखादी विकेट, 1 ते 2 निर्धाव अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागणार आहेत. काय ती तशी गोलंदाजी होईल का? निखिल समोर आहे. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. चेंडू अडलेला नाहीये. केतन बटावलेच्या दोन्ही पायामधून चेंडू निघून होतोय फरार. एम्पियर चौकार. 4 धावा. अशा प्रकारच्या फटक्याने काय होतं? आत्मविश्वास ढासळला जातो, मनोबल खालावलं जातं आणि मग तिथून त्या मनोबलाला वाढवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न आणि मेहनत करावी लागते. मेहनतीचा दर्जा, मेहनतीची लेवल ही तुम्हाला वाढवावी लागते, कारण या सर्व चुका तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये खूप मोठा संघर्ष करायला लावणार असतात. पुन्हा एकदा यावेळेला अतिशय चांगली फिल्डिंग. चेंडू अडलाय. येतोय डॉट. नीट बघून समजून उमजून केलेली बॅटिंग इथे दोन्ही फलंदाज दाखवतात, निखिल आणि चेतन. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलक 37 आणि हलक्या हाताने खेळला. आणि आजच्या दिवसामधील सर्वाधिक मोठं धावफलक सर्वाधिक मोठं धावफलक आजच्या दिवसामधील इथं धावफलकात लगावलं गेलंय. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. हर्षित घरत दर्शवतात येस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक धावत 38, 39 39 आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटर जात आहेत. चेंडू हवेमध्ये अखेरकार झेल झालाय आणि 39 धावांची भागीदारी इथं ब्रेक होतीये. निखिल माघारी परत निखिलसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. निखिलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकविरा नारंगी अतिशय चांगला खेळ निखिलने दाखवलाय आणि एक मोठी पार्टनरशिप रचत असताना चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवला एकविरा नारंगीला. चला शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलकाची धाबा 39. काय मोठा फटका येईल का? चौकाराची अपेक्षा आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय हरीश आलाय. आर्या आराय. इथे मिस्टेक आहे मोठी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न वेगानं फटका एक्झिक्यूट केला गेला. एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरे धाव घेत असताना चेतन सुद्धा बाजूला. चेतन सांगितलं निखिल गेला तर मी का थांबू, म्हणून तो सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय आणि अखेरकार शेवटच्या चेंडूची दुसरी विकेट एकविरा नारंगीसाठी येते. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 40 धावा धावण्यासाठी 41चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम बारोंडा संघासमोर. एकविरा नारंगी चालू असलेल्या मॅच मधील दोन्ही संघांनी त्यांच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे.
मॅच संपल्यानंतर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ज्या काही प्रवेशादरम्यानच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करून घ्या. आणि या 41चा चला चालू करा. 41 पाठलाग करायचा आहे. 41 काय या धावांचा पाठलाग होईल का? जितेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. हो हो, आज चेतनचा दिवस आहे. हा चेंडू सीमारेखा पार गेला होता, तो पण थांबलाय. इतकी चांगली फिल्डिंग झाली आहे चेतनची आणि हाताला चिपकलाय खरोखरच. आणि म्हणून म्हणतात ना, तुमच्या मेहनतीची लेवल इतकी काही वाढवा की नशिबाला सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागेल. आणि तिथं नशीब झुकताना दिसलंय. चेंडू अडलाय. कोणती धावणे ऑन साइडला आता यावेळेला करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र चुकत नाहीये. चेंडू सीमारेखा पार. अतिशय चांगला आणि शानदार पाडल स्वीप. चौकार. 4 धाबा. चौकार आला आणि त्यानंतर बंटीने त्याची इरादे स्पष्ट केल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय. धावचीत ची संधी मिस होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना प्रज्ञेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्या बात आहे. एक धावेने धावफलक पुढे जाईल. केतन बटावले. चेतनने कमाल केली होती, आता केतनला सुद्धा कमाल करावी लागणार आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग जितेशची. चेंडू अडलाय. डॉट बॉल येतोय. कोणता संघ इथं 2 हात जेसीसी बरोबर करेल येणारी काळवेत सांगणार आहे. या मॅच वरती सर्वांच्या नजरा आहेत. कारण जर का या स्पर्धेमध्ये अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. मोठी टास्क आहे बारोंडा 11 साठी. आणि सध्या चांगल्या स्थितीमध्ये. चेंडू हवेमध्ये. ओहो, आण्याच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर विसावलेला नाहीये, परंतु चेंडू आडला ही सर्वाधिक मोठी जमेची बाजू आहे. जी स्टार्ट पहिल्या मॅच मध्ये झाली होती 13 ते 14 धावांची, ती स्टार्ट पहिल्या इनिंग मध्ये झाली होती, ती स्टार्ट इथे मिळवणं गरजेची आहे. बंटी गबस शेवटचा अंतिम चेंडू खेळतोय, कारण इथे 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. मोमेंटम नावाचा प्रकार आपल्या बाजूने असला की मग होणारी कार्य सुद्धा समोरच्या संघाची होत नाहीत, असं अनेक वेळा आपण पाहिलं. आता बघायला मिळालं. चेंडू आता सीमारेखावर पुन्हा एकदा दिसत, तो अडला गेला. 1 धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 7 धावा धावफल करतात बारोंडा 11 या संघाच्या. चर्चा केली जाते
या सामन्याला शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचं आहे. कोणत्या प्रकारे हार मानायची नाही या एकमेव उद्देशाने दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेत आणि बंटी गवस याच्यामध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके लागून या मॅचला गवसने घालण्याची. काय गवसने घालेल का आणि मॅच आपल्या बाजूने झुकवेल का की केतन बटावले या मॅचला वाचवण्यासाठी म्हणजे धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली साथ बंटीला देईल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उडून गेला मागे, चांगली फिल्डिंग. 1 2 3 तिघे एकत्रित आले होते आणि अखेरकार हरीशने चेंडूला अडवलं. फेकी झाली तोपर्यंत एकदा येताना दिसते. कान मंत्र दिला जातोय कशा प्रकारे इथून पुढे खेळायचं आहे. जस्टच्या बाहेरचा चेंडू आहे, वाईडचा इशारा, पंचांकडून अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, प्रज्ञेच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव येते, सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल. दोन चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावरती. हितेश ड्राईव्ह केलाय, चान्स नाहीये. शानदार फटका, जान होती, कॉन्फिडन्स होता आणि तो दिसून आलाय. या फटक्यामध्ये चौकार आलाय आणि 4 धावा धावफलकामध्ये वाढताना दिसतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा 3 चेंडूचा अजून खेळण्याने शिल्लक आहे. ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा निसटलाय. लगातार दुसरा चेंडू सीमारेखा पार, फरार. चौकार, MPL चौकार. आणि या चौकाराने मात्र धावफलकाला गती प्राप्त होत असताना 18 वरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळण्याने शिल्लक आहे. चांगला कमबॅक, काउंटर अटॅक काय असतो, पलटवार काय असतो तो दाखवतोय बंटी गवस. अण्णावत गवस आहे, कधी गवस निघालेल सांगता येत नाही. अडचणी वाढल्यात आता एकमेरा नारंगीसाठी, कारण बंटी हा खेळपट्टीवरती टिकून आहे. हितेश वरती दडपण, या दडपणाला कशा प्रकारे हितेश भेटतोय हे पाहणं रोचक ठरेल. पुन्हा एकदा टॅप काढायचा प्रयत्न, चुकीचा फटका, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब आणि लांबून खेळत असताना टॅप, डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. यावेळेला काय मोठा फटका येईल का बघा. आमचे शब्द सुद्धा वळायला लागलेत आता. लेग फ्लिक केलंय, सिंगल धाव येते. सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जाईल. 19 वरती जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 12-22 आतापर्यंत 12-19 आल्यात. 2चा फासला आहे, तितकासा मोठा नाहीये. एका चौकाराने तो फासला सुद्धा मिटेल, परंतु या 12-22 मध्ये कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखली जाते दोन्ही फलंदाजाकडून. बंटी गवस आणि केतन बटावले दोघांमध्ये प्रचंड क्षमता आहे मोठे मोठे फटके लगावण्याची. 2 स्ट्राईक बॉलरांचे षटक संपलेत आणि आता अनिकेत 12-22 आहे राजा, 12-22. आणि आता अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय. बंटी गवस पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जोपर्यंत मैदानात आहे बंटी गवस तोपर्यंत बोलावं लागणार एखादा नवस, ज्या नवसाद्वारे मॅच जिंकली जाईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ओहो, आम्हाला चौकार आठवलाय. कोणाच्या बाजूने गेला होता? स्वप्नील भोन याने गौतम पाटीलच्या मधून असाच चेंडू फरार झाला होता आणि तो सुद्धा चौकाराच्या दिशेने गेला होता. परंतु तिथून मात्र मॅचला भले निर्माण झालं होतं. आता इथे सुद्धा तीच स्थिती आहे. जो या मॅच मध्ये सर्वांचं आकर्षण ठरलंय
चेतन त्याच्या जवळून चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेने. बंटी गवसला मात्र इथे या मॅच मध्ये परत येण्याची संधी मिळाली आहे. अप्रतिम काउंटर अटॅक. दिशा दिले. पुश करो खुश रहो. एक धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. 24 धावा धावपलकावरती आहेत. श्वास आता गळ्यामध्ये अटकलाय भरपूर जणांचा, कारण ही मॅच पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा विकेट लवकर पडत नव्हती. शेवटच्या षटकापर्यंत गेले, इथे सुद्धा विकेट पडत नाही. म्हणजे बॅटिंग पीस झाली आहे असं काहीच चित्र. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय शरीराच्या साह्यानं. जितेश शांत खेळाडू आहे आणि शांत असताना त्याची खेळी सुद्धा तितकीच शांत असते, परंतु समोरच्याला आक्रमक करते ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर म्हणून. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना दिसते. गॅप खूप मोठे ओपन आहेत. बघितलं तर गॅप आहेत, नाही बघितलं तर काही नाही आहे. दृष्टिकोनाचा खेळ आहे. ऑन साइडला गॅप मधून जात होता, अडवलाय. धावचीची संधी, अखेरकार विकेट आली आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट, पलटवार झालाय. केतन बटावले यावेळेला तंबूच्या दिशेने जाईल. बघायला लागतील. 4 झालेत, 2 बाकी आहेत. 4 झालेत, 2 बाकी आहेत. संकेत यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धावपलकरती धावा किती आहेत? 25. अजूनही इथून 16 धाब्यांची गरज आहे. अनिकेत मैदानाला गरंगळ तालंगते कार्पेट. चेंडू निघून गेलाय, हातामधून चेंडू निसटलाय. 1 धाव येताना पाहायला मिळते. इथून एखादा जर का चौकार संकेतच्या बॅटमधून आला तर चांगली साथ बंटीला मिळेल आणि या मॅच मधला सर्वात मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 26 वरती धावपलक आहे. काय तो मोठा चौकार येईल का? काय तो चौकार येईल का ज्या चौकाराची अपेक्षा करतोय संपूर्ण बारोंडा 11चा संघ? हर बाजी को जितना हमें आता है, हर बाजी को पलटना हमें आता है, परंतु ते बाजीला पलटवणं आता गरजेचं असणार आहे, अन्यथा हा विजय लांब होईल. ड्राईव्ह केलाय, चेंडू अडलाय. मानावं लागेल. हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. आणि अशा प्रकारची स्थिती. चेंडू अडलाय. चेंडू अडल्यानंतर एकही धाव घेतलेली नाही आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज किती आहे? 6-15. आणि 6-15च्या मॅच किती आपण पाहिल्या? ही 3री मॅच आहे. गोलंदाज कोण आहे? हरीशच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि हरीशच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर फक्त चेंडू नाही येणार, खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आता दिली जाणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष नाही केला तर काही मिळणार नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावे लागणार आहे. प्रयत्नाविना काही हासिल होणार नाहीये, कारण विना संघर्ष काही हासिल होत नाही. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय. पहिला चेंडू डॉट येतो. अनिकेत अतिशय चांगली फिल्डिंग केली आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. 3 चौकार जर आले तरी सुद्धा 4था मारावा लागेल. हो, दांडिक गोल. बंटी गवस हा मात्र तंबूच्या दिशेने जातोय आणि बच्ची कुछ उम्मीद को लगता हुआ यह झटका. मोठा विकेट आलाय आणि संघर्ष संपलाय बंटीचा. अखेरकार शेवट होते बंटीच्या खेळीचा आणि मोठा हादरा बारोंडा 11ला गॉन. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढला गेलाय आणि आता धावचीच्या रूपाने मला वाटतंय संकेत बाद होते. क्या बात आहे, हरीशने नवीन टेक्निक शिकली आहे. 5 चेंडू कसा लावत होता समजलेला सुद्धा नाहीये आणि अखेरकार तिथे चेंडू त्याने स्टंपला लावला आणि विकेट आली. हे कधी कळलं? ज्या वेळेला VPL मध्ये एक डगआउट मध्ये खेळाडू आला होता त्यावेळेला. कैलास आलाय.
लक्ष्मणच्या बाहेरचा चेंडू वाईडची सांगता होतीये. काही या मॅच मध्ये अजून काही दोन बॉल बाकी आहेत. चांगली फिल्डिंग तिथं पाहायला मिळाली. जेसीसी कर्णधार चला टॉस साठी या. जेसीसी टॉस साठी यायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये मीर घाकच्या माध्यमातून खेळला गेला हा चेंडू. तर लास्ट डिलिव्हरी मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे, परंतु अतिशय